श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, तुम्हाला आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला, औदुंबराच्या झाडाला ही एक अत्यंत प्रभावी वस्तू अर्पण करायची आहे. दत्तप्रभूंची जयंती ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते आणि मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळामध्ये दत्तप्रभू गुरूंनी अवतार घेतला. 2024मध्ये दत्त जयंती 14 जानेवारी वार शनिवारला आलेली आहे. त्यामुळे या दिवशी मोठ्या आनंदाने, उत्साहाने आपण सर्व भाविक भक्तांनी, सेवेकऱ्यांनी दत्त जयंतीचे आयोजन करून भक्तिभावाने साजरी करत असतो. दत्त जयंतीपर्यंत दत्ततत्व हे खूप प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे या काळात आपण जर काही मनातील कठीण इच्छा धरून काही सेवा, उपाय केले तर आपल्या मनातील कठीण इच्छेची 100% नक्कीच पूर्तता होते आणि आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून अशी प्रगती होत जाते. यामुळेच आपल्याला आजपासून दत्तगुरूंच्या जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा अतिशय प्रभावी असा हा एक उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे. तर उपाय कधी करावा, कशा पद्धतीने करावा, कोणत्या वेळेमध्ये उंबराच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण केल्याने इच्छित फलप्राप्ती होते, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, औदुंबर साक्षात पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती असलेला आणि 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरूंनी साधना केली होती. त्याचबरोबर औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं. कारण की भगवान श्रीहरी विष्णू देवांनी औदुंबर वृक्षाला असा आशीर्वाद दिला होता की याला सदैव फळे येतील आणि जो व्यक्ती या वृक्षाची मनोभावे पूजन करेल, सेवा करेल, त्या व्यक्तीच्या मनातील कितीही कठीण इच्छा, मनोकामना पूर्ण होतील आणि या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या वृक्षाची नियमित प्रदक्षिणा केल्याने अपत्य प्राप्ती होईल आणि औदुंबराच्या सेवेने जन्मांतरीची पापे नष्ट होऊन जातात आणि इच्छित फलप्राप्ती प्राप्त होते. त्यामुळे बघा, आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. जसं की नवीन घर घेणे, मुलांची पतीची प्रगती होणे किंवा मूलबाळ न होणे, पैसा न येणे, सतत आर्थिक अडचणींचा, समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो किंवा लग्न न जमणे, मुलांना खूप शिक्षण घेऊनही नोकरी न लागणे किंवा व्यवसाय न चालणे, म्हणजे मनासारखा गल्ला न येणे, पैसा न येणे, अशा कोणत्याही समस्येसाठी कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत जाईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय, सेवा आहे. तर हा उपाय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत शक्य असल्यास रोज करू शकता. हा एकदा केला दत्त जयंतीपर्यंत तरी देखील चालणार आहे. तुम्ही एक वेळा करणार असाल तर तुम्हाला गुरुवारचा दिवस निवडायचा आहे, गुरुवारी करायचं आहे. आणि तुम्हाला जर रोज करायचं असेल तर तुम्ही केव्हाही करू शकता. तर किंवा तुम्हाला जर आता जवळपास, आता घराजवळ जर उंबराचं झाड असेल तिथे केला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही. उपाय तुम्ही 5 वेळा करा, 7 वेळा करा, 9 वेळा करा, 11 वेळा करा, म्हणजे तेवढ्या दिवस तुम्ही करू शकता. ज्या दिवशी ही सेवा आपल्याला करायची आहे, उपाय करायचा आहे, त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची नित्यपूजा, आराधना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्यामध्ये कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे चमचाभर आणि
थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हळदी, कुंकू, अक्षदा, एखादं पिवळ्या रंगाचं फूल असेल तर पिवळ्या रंगाचं फूल आवर्जून टाका किंवा इतर कोणत्याही कलरचं टाकलं तरी देखील चालणार आहे. सोबतच आपल्याला शुद्ध तुपाचा एक दिवा लागणार आहे. धूप, अगरबत्ती, हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, पिवळी फुलं आपल्याला आवर्जून घ्यायची आहे आणि आपल्याला अखंड 21 तांदूळाचे दाणे घ्यायचे आहे. ते दाणे आपल्याला थोडीशी हळद टाकून पिवळे करून घ्यायचे आहे. नैवेद्यासाठी पिवळी मिठाई घ्यायची आहे किंवा केळी घ्यायची आहे किंवा दोन्हीही शक्य नसेल तर तुम्ही खडी साखर किंवा साखर घेतली तरी देखील चालणार आहे. आपल्याला या सर्व वस्तू ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे आणि जिथे औदुंबराचं झाड आहे, औदुंबराचं झाड शक्यतो मोठं बघा, छोटं बघू नका. मोठ्या झाडामध्ये, कारण जे खूप दिवसाचं झाड असतं ते खूप चांगलं मानलं जातं, त्यामुळे शक्यतोवर तुम्ही मोठ्या झाडांचीच पूजा करा. तर आपल्याला हे सर्व एका ताटामध्ये घेऊन औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे, उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम आपल्याला तिथे बसायचं आहे. त्या झाडाला, औदुंबराच्या झाडाला आपले दोन्ही हात लावून आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा, धूप लावून घ्यायचा आहे. दिव्याला फुलांचं किंवा तांदळाचं आसन तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा हा मंत्र जपत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण करत तुम्हाला ते पाणी औदुंबराच्या वृक्षाला, झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर औदुंबराच्या झाडाला हळदी, कुंकू, अष्टगंध लावायचा आहे. फुलं अर्पण करायची आहे. थोड्याशा दुसऱ्या तांदूळाच्या अक्षदा अर्पण करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला मिठाईचा किंवा तुम्ही जो नैवेद्य नेला असेल सोबत तो नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला ज्या पिवळ्या अक्षदा आपण नेलेल्या आहेत 21, तर त्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे. आपल्या मनातील जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला मनामध्ये व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा आपली बोलत बोलत आपल्याला ते तांदूळ अर्पण करायचे आहे. स्वामींना, दत्तप्रभूंना आपल्याला विनंती करायची आहे की माझी ही इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे, विनवणी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे बसून 21 वेळा स्वामी महाराजांच्या नामांचा जप करायचा आहे, दत्तप्रभूंच्या नामांचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण केलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात लावून अक्षदा त्या वाहून झाल्यावरती आपल्याला त्या झाडाला तुम्हाला आपले दोन्ही हात लावायचे आहे, प्रार्थना करायची आहे, तुमची इच्छा बोलायची आहे. त्यानंतर नमस्कार करायचा. 11 प्रदक्षिणा तुम्हाला औदुंबराच्या झाडाला घालायच्या आहे आणि परत औदुंबराला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा इच्छा तुमची बोलायची आहे. तिथे बसून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. अगदी 11 वेळा करा, 21 वेळा करा किंवा 108 वेळा करा. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे परत एकदा आपला माथा टेकून आपल्याला नमस्कार करायचा. त्या झाडाखालची माती थोडीशी आपल्याला एका ताटामध्ये, वाटीमध्ये आपल्याला घरी आणायची आहे. ती लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये. आणि आपण आपल्या जशी देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे. आपण असं समजायचं आहे की साक्षात दत्त महाराज आपल्या घरी आलेले आहेत, आपण त्यांची सेवा करत आहोत, अशा भावनेने आपल्याला त्या मातीला लाल कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे. आणि देवघरामध्ये दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला ती मातीची पूजा अर्चा करायची आहे. तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्या किंवा दुसरीकडे एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकली तरी देखील चालणार आहे. नाही झाली तरी देखील अगदी काहीच दिवसामध्ये तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. स्वामीवरती विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा, तुम्हाला नक्कीच फलप्राप्ती होईल. आणि एक सांगेन, कोणताही उपाय करण्याच्या अगोदर मनामध्ये सकारात्मक विचार करत चला. आणि नेहमी आपण जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातात. जेव्हा आपण
आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा सर्व गोष्टी निगेटिव्ह होत जातात. त्यामुळे आपण नेहमी हे होणारच, हे होईलच अशा भावनेने आपल्याला कोणतीही सेवा उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. सोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी 14वा अध्याय पठण करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी 18वा करा. तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा करा, आवर्जून सेवा करण्याचा प्रयत्न करा. कोणती का होईना, ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी नामस्मरण तरी स्वामींचं आवर्जून करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.